नमस्कार मैत्रिणींनो, तर साडीला फॉल बसवायचा आहे आणि शिलाईच्या मशीनवरतीच आता तुम्हाला काय होणार आहे तर साडीला फॉल बसवता येणार आहे। तर पहा, ही साडी आहे आणि एका साईडला तिला गोंडे आले होते आणि दुसऱ्या साईडला ओपन होती आणि त्या साईडचा पीस मी कट करून काढला आणि आता मी काय करणार आहे, याला फॉल बसवून तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा, प्रथम मी काय केलं, एका साईडनं ज्या साईडनं पीस कट करून काढलेला आहे ब्लाऊजचा, तर त्या साईडला टीप मारून घेतली शिलाईच्या मशीनवरती। शिलाईचा दाब ऑलरेडी जोडलेला आहे आणि पहा पाठीमागे काय होत आहे तर टीप येत आहे। तर एका साईडने टीप मारल्यानंतर काय होतं, तुम्ही म्हणसाल की पिको पाहिजे होता, परंतु आपल्याकडे पिकोची मशीन नसल्यानंतर तुम्ही टीप मारू शकता आतल्या साईडनं। आता तुम्हाला बाहेर ही साडी द्यायची गरज लागणार नाही पिको फॉलसाठी, तर टीप मारून घ्यायची, कारण ही बाजू पूर्णपणे आपण साडी वेअर केल्यानंतर आतल्या साईडला जाते। तर टीप मी व्यवस्थित अशी मारून घेतली। आता हा फॉल पहा, मी धुवून इस्त्री करून घेतलेला आहे। त्याला अर्धा इंच मी काय केलं, फोल्ड केलं आणि इथं पहा खालच्या किनारीच्या बाजूला मांडून घेतलं। तर पूर्ण व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि 5 ते 5.5 इंचाचा अंतर सोडून पहा मी हा फॉल अटॅच करायला सुरुवात केली। तर खालच्या साईडला पिकोवाल्या लेडीज काय करतात तर पिको करतात, तर मी काय केलेलं आहे पहा, या साईडला टीप मारलेली आहे, म्हणजे आपण जो शिलाई करतो ना ब्लाऊजला मशीनवरती, तर ती शिलाई करायची खालच्या बाजूने। आणि तुम्हाला सांगते, पिको करून ज्यावेळेस तुम्ही ही टीप मारताना म्हणजे पिको करताना, त्यापेक्षा शिलाई करून टीप मारून जो फॉल वेअर होतो ना, त्यांनी जे साड्याच्या निर्यांचं जे फिनिशिंग येतं ना, ते खूप छान येतं पहा। म्हणजे टीप मारून ज्यावेळेस आपण खालच्या बाजूने फॉल बसवतो मशीनवरती साडीला, तर त्याचं फिनिशिंग खूप छान येतं पिकोपेक्षा। तर पिकोपेक्षा खालच्या साईडनं जर तुम्ही टीप मारली तर त्याचं फिनिशिंग जो मस्त येतं। आणि वरच्या साईडनं काय करायचं असतं, इकडच्या बाजूने हात शिलाई करायची असते, तर हात शिलाई आपल्याला मशीन लागत नाही पहा, हात शिलाई आपण हात शिलाईच्या सुईने करतो आणि टीप आहे ते काय करतो तर मशीनवरती मारून घेतो। तर शिलाईच्या मशीनने देखील तुम्हाला काय होणार आहे, आता अशा प्रकारे पहा, मी जशी बसवून दाखवलेली आहे तसा फॉल तुम्ही मशीनवरती बसवू शकता। आणि एका साईडला गोंडे किंवा किनारा आली असली तर दुसऱ्या बाजूने टीप मारून तुम्ही साडीला पिकोच्या ऐवजी टीप देखील मारून साडी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये परफेक्ट पहा कसं आलेलं आहे टीप। मस्त अशी टीप मी याला घालून दाखवलेली आहे खालच्या बाजूने आणि फॉल पूर्णपणे अटॅच केलेला आहे, कुठेही गुढी किंवा कुठेही घडी किंवा आलेली नाहीये याला। तर यानंतर पहा, ही हात शिलाईची सुई आहे, यामध्ये डबल धागा ओवून घेतलेला आहे। बऱ्याच लेडीज काय करतात, एक सिंगल पदरीच धागा ओवून घेतात पहा, पण मी काय केलेलं आहे तर डबल घेतलेला आहे। डबल घेतल्यानंतर काय होतं तर मस्त असा फॉल हलत पण नाही पहा आणि फिनिशिंग पण मस्त येतं आणि धागा वरून दिसत नाही। आपण सेम कलरचा धागा वापरायचा पहा। मी खालून काय केलं तर एक गाठ मारून आहे ना, सुईने काय केलं, एक गाठ मारून त्याला अटॅच करून घेतलं। तर आता काय करायचं, वरच्या साईडला हात शिलाई करत करत यायचं आणि त्याच्यावरती यायचं पुन्हा, आणि जिथे कोपरा आहे तिथं आपल्याला टर्न घ्यायचा आहे, तिथं काय करायचं, गाठ मारून घ्यायची। जो कोपरा आहे तिथं गाठ मारून घेतली मी। आता टर्न घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडला यायचं आहे पहा। तर एक 5 ते 7 सेंटीमीटर एवढा फॉल बसवला, 5 ते 7 सेंटीमीटर की काय करायचं, गाठ मारून घ्यायची पहा। तर गाठ का मारायची असते आणि कशी मारायची असते ते मी तुम्हाला पुढं दाखवते। तर आणि प्रेस करायचं पहा, प्रत्येक वेळेस तुम्ही सुईनं जेवढं पाहिजे तुम्हाला सेम सारखं आलं पाहिजे, हे बॉक्स सेम सारखं काय करायचं घ्यायचं आणि सुईने व्यवस्थित असं ओढायची सुई इकडं आणि हाताने काय करायचं त्याच्यावरून प्रेस। आता पहा, मी गाठ मारत आहे, अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची। तर गाठ मारल्यानंतरचा फायदा एक होतो, धागा पैंजणमध्ये वगैरे जरी गुंतला तर गाठ मारली पहा मी आत्ता, पैंजणमध्ये वगैरे धागा जर गुंतला हात शिलाईचा तरी काय होतं, तो ओढला किंवा खेचला तरी पहा पाठीमागचा भाग आहे ना अजिबात ओढल्या खेचल्या जात नाही, पाहू शकता। हे पहा, मी तुम्हाला खेचून दाखवलं, तर असं धागा खेचला ना तुम्ही धरून तरी पाठीमागचा भाग ओढला जात नाही। त्यामुळे काय करायचं, एक 7 ते 8 किंवा 9 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अंतर झाल्यानंतर संपूर्ण फॉल बसवताना एक 3-4 वेळा आपण काय करायचं, गाठी मारून घ्यायच्या। म्हणजे गाठी मारल्यानंतर काय होतं, फॅब्रिक ओढल्या जात नाही, म्हणजे फॉल आहे ना खेचल्या जात नाही। समजा धागा जर निसटला किंवा तुटला किंवा ओढला तरी फक्त काही कालावधीमध्ये, म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर मधलाच धागा ओढला जातो किंवा तुटल्या जातो किंवा खेचल्या जातो, तर संपूर्ण साडीचा फॉल ओढल्या जात नाही। तर जर तुम्ही असं केलं नाही, गाठ मारली नाही, तर साडीचा फॉल ओढल्या जातो, खेचल्या जातो आणि नंतर याचं फिनिशिंग खराब होतं। तर पहा, पाठीमागच्या साईडनं कसं मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे। तर मला वाटतं खालच्या साईडनं पिको करण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही टीप मारता त्याच वेळेस साडीला फॉल हा खूप छान बसतो। म्हणजे आता पिको फॉलच्या
मशीनचं टेन्शन मिटलं आणि तुम्ही साध्या मशीनवरती, शिलाईच्या मशीनवरती देखील पिको फॉल करू शकला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की